राधानगरी धरणाच्या इतिहासात जुलैच्या पहिल्या आठवड्यात स्वयंचलित दरवाजापर्यंत पाणी। यावर्षी ऐन मे महिन्यातच पावसाने दमदार सुरुवात केली होती। जून महिन्यातही पावसाचा जोर राहिला। दरवर्षी जूनमध्ये पावसाचं प्रमाण सरासरी 900 मिलीमीटरच्या आसपास राहते, मात्र जून महिन्यात 1500 मिलीमीटर पाऊस झाला आहे। 6 वर्षांच्या तुलनेत ही सर्वाधिक पावसाची नोंद ठरली आहे। विक्रमी पावसामुळे राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे। त्याचबरोबर पहिल्यांदाच जुलैच्या पहिल्या आठवड्यातच धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी लागलं असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे। ही धरणाच्या इतिहासातील पहिली घटना आहे असंही सांगितलं जात आहे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। सध्या धरणात 6.7 टीएमसी पाणीसाठा आहे। धरण क्षेत्रात 1 जून पासून आजपर्यंत 2234 मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला गेला। केवळ 12 तासात 31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या धरणाच्या बीओटी पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक्स तर सेवाद्वारातून 1500 क्युसेक्स असा 3100 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात करण्यात आला आहे। पावसाचा जोर कायम असल्याने पाणीसाठा वेगाने वाढत आहे। सध्या धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजापर्यंत पाणी पोहोचले असून अशी परिस्थिती राहिल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे। जलसंपदा विभागाने संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली असल्याचं सांगितलं जातंय। नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।